तसेच माझे मित्र रघुनाथ मोहिते यांना बरोबर घेऊन मी एक ट्रस्ट सुरू केलाय, ज्याच्या अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांसाठी एक मोठी शाळा उभारण्यात येईल आणि हे कार्य स्वतः रघुनाथ मोहिते करतील। त्यासाठी त्यांना माझ्यातर्फे मी 2.5 कोटी रुपये देऊ केले आहेत। ती रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यावी। ह्याशिवाय हर्षवर्धन भोसले यांना मी थोडं कर्ज दिलंय। त्या कर्जावर राजाराम पांढरे यांनी काही टक्क्याचं व्याज लावलं होतं, पण जर हर्षवर्धन भोसलेंनी त्यांचं काम वेळेत पूर्ण करून ठरल्याप्रमाणे पैसे परत केले तर त्यांचं ते व्याज आकारण्यात येऊ नये अशी माझी इच्छा आहे। अर्थात म्हणूनच ह्या मृत्यूपत्र वाचनाच्या वेळी आसावरी हर्षवर्धन भोसले हिने हजर राहायला हवं अशी अट मी घातली। पण आसावरीने ही गोष्ट हर्षवर्धन भोसले यांना सांगू नये। एवढंच नव्हे तर त्याची जाणीवही त्यांना होऊन देऊ नये ह्याची काळजी घ्यावी, आणि ती तसं करेल ह्याची मला खात्री आहे। नेहा शार्दूल माने, माझी सून। जिचे अनंत उपकार माझ्यावरती आहेत। माझ्यानंतर ती माझ्या मुलाचा, माझ्या घराचा आणि माझ्या बिझनेसचा योग्य तो सांभाळ करेल। म्हणून मी माझी उरलेली सगळी मालमत्ता, संपत्ती, जमीन जुमलात तिच्या नावावर करीत आहे। राजाराम पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही सगळी जबाबदारी सांभाळावी अशी माझी इच्छा आहे। नाही, मला हे मान्यच नाही। हा फ्रॉड आहे, माझ्या विरोधात रचलेलं हे षडयंत्र आहे। मला हे मृत्यूपत्रच मान्य नाही। शार्दूल, शार्दूल, अरे काका हो पण न्या बस बस। आपण हे मृत्यूपत्र वाचून पूर्ण करूया। मग काय, सगळी इस्टेट तुझ्याच नावावर झाली असणार। शेवटी एकुलता एकच आहेस ना तू। आता सगळ्या संपत्तीचा मालक तूच होणार, हो ना? मालक? कसला मालक? नोकर बनून राहायची वेळ आली माझ्यावर, आणि तेही माझ्या स्वतःच्याच घरात। काय? अरे पण झालं तरी काय? काय सांगू तुला, आमचे पिताश्री म्हणजे कर्णाचा दुसरा अवतार। सगळ्यांना दिलं वाटून आणि स्वतःच्याच मुलाला भिकारी करून सोडलं। शार्दूल, काय बोलतोयस काय तू? अगं खरं तेच बोलतोय प्रियांका। ती कोणती आसावरी, जिला आयुष्यात मी कधी पाहिलं सुद्धा नाही, तिच्या वडिलांना म्हणे कसल्या तरी शाळेसाठी 2.5 करोड रुपये दिलेत। आमचे हे पांढरे काका 50 लाख रुपये दिलेत त्यांनाही। आणि इतर सगळ्या इस्टेटीची मालकीण ती नेहा झाली आता। मीनाक्षी, मी माझ्या मिस्टरांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, तर त्यात मला किती यश मिळेल देव जाणे। मिळेल ग, नक्कीच यश मिळेल। असं म्हणतात की चांगल्या लोकांच्या मागे नेहमीच देव पाठीराख्यासारखा उभा असतो। आणि शिवाय तू ज्या बिल्डर सोबत हे प्रोजेक्ट सुरू करतेस ना, त्याचं नावही खूप मोठं आहे। माझे मिस्टर सांगत होते की तो खूप चांगला बिल्डर आहे आणि खूप चांगला माणूसही। मलाही तसंच वाटतं, पण तरीही मनात किंतु परंतु येतच ना। कारण बरेच वेळा ज्या माणसावर आपण विश्वास टाकतो तोच माणूस आपला विश्वासघात करून मोकळा होतो। हो, पण सगळी माणसं तशीच नसतात शारदा। त्या हर्षवर्धन भोसले सारखी